भारताच्या बाहेर जो एक अनिवासी भारत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता म्हणून सरसंघचालकांचा 3 देशांचा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड असा दौरा सुरू झाला. And the vision of India that I was taught by my family and the one that I grew up being very familiar with was of a pluralistic society, of a secular republic that believed in the belonging of each and every person who was from India. And it has been incredibly troubling to see the rise of a movement that is predicated on an exclusionary vision of any country, frankly. I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. इथे उजव्या विचारसरणीच्या, राष्ट्रीय विचारसरणीच्या कुठल्याही किंवा हिंदू विचारसरणीला थारा नाही आहे काय आजचं मत आहे का? तरी आजचं मत अजिबात नाही. त्यामुळे त्यांचं तिथे तसं उभं असणं कोणाला दिसलं नसेल, पण जरी दिसलं नसलं तरी त्यांनी तशा वक्तव्यातून ते व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम करायला पाहिजे, तो म्हणजे ममदानी की गूंज. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी, आणि तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर त्यांचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यात संवाद आहेत, वैयक्तिक गाठीभेटी आहेत, तसंच सरसंघचालक मोहनजी भागवत यांची प्रश्नोत्तराचे आणि भाषणाचे कार्यक्रम संपूर्ण भारतभर सुरू आहेत. आता खूप मोठ्या प्रमाणात अनिवासी भारतीय आपल्याकडे आहेत. ते अमेरिकेमध्ये आहेत, आफ्रिकेमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत. त्यांच्यापर्यंत देखील संघ विचार आणि त्याहीपेक्षा संघाबद्दलचे जे अनेक गैरसमज आहेत, सेवा प्रकल्प आहेत, हे सगळं पोचवण्याकरता म्हणून भारताच्या बाहेर जो एक अनिवासी भारत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता म्हणून सरसंघचालकांचा 3 देशांचा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड असा दौरा सुरू झाला. अर्थात त्यांचं पहिलं आगमन झालं ते JFK म्हणजेच जॉन एफ केनेडी विमानतळावर ते उतरले न्यूयॉर्कमध्ये. आणि त्यांचं स्वागत कोणी केलं असेल तर सर्वसाधारणपणे स्वागताला महापौर असतात, एखाद्या मंत्री असतात, तसे तिथले महापौर उभे होते. त्यांचं नाव झोराब ममदानी आणि त्यांच्या हातात एक मोठा बोर्ड होता आणि तो बोर्ड होता गो बॅक भागवत, गो बॅक मोहन भागवत असा बोर्ड घेऊन ममदानी उभे होते. आता ममदानी यांचा ही जी काही भूमिका आहे की इथे उजव्या विचारसरणीच्या, राष्ट्रीय विचारसरणीच्या कुठल्याही किंवा हिंदू विचारसरणीला थारा नाही आहे काय आजचं मत आहे का? तरी आजचं मत अजिबात नाही. त्यामुळे त्यांचं तिथे तसं उभं असणं कोणाला दिसलं नसेल, पण जरी दिसलं नसलं तरी त्यांनी तशा वक्तव्यातून ते व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम करायला पाहिजे, तो म्हणजे ममदानी की गूंज. आता ममदानीची गूंज म्हटल्यानंतर तुम्हाला आणखीन कुठली तरी गूंज आठवली तर त्या दोहोत साम्य आहे एवढं लक्षात ठेवा, आणि म्हणूनच ते हेतुपुरस्सर दिलेलं नाव आहे. आता ममदानी ही काही सामान्य आसामी नाही. न्यूयॉर्कचे महापौर, न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेचं नाक, बिग ॲपल. न्यूयॉर्कमध्ये जे आधी येतं ते जगात सर्वत्र नंतर येतं. त्यामुळे आता ममदानी काय बोलतात याच्याकडे जगाचं लक्ष असतं. आणि त्यात पुन्हा ममदानी यांच्याविषयी इतकं आकर्षण, 38व्या वर्षी झालेले न्यूयॉर्कचे महापौर, त्यांचे ते सोशलिस्ट विचार, आणि ते सुद्धा कुठे तर कॅपिटलिस्ट असलेल्या अमेरिकेच्या भूमीत. त्यामुळे जेव्हा जोराब ममदानी एखादी गोष्ट बोलतात तेव्हा तो अमेरिकेचा आवाज समजायचा का? तर किमान त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा तो आवाज आहे असं समजायचा का? का स्वतःच्या उदारपणा करता, खुलेपणा करता, सर्व विचारांचं स्वागत करणाऱ्या, अमेरिकेला एक सॅलड बाउल बनवणाऱ्या अशा न्यूयॉर्क शहराचा तो आवाज आहे असं म्हणायचं का? हा प्रश्न मला त्यांचे हे उद्गार ऐकल्यानंतर नक्कीच पडला. बघूया ममदानी मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल आधी अपशकुनार्थ काय म्हणाले. I also stand here as the first Indian American mayor in our city's history, and my mother's family is all still in India, and the vision of India that I was taught by my family and the one that I grew up being very familiar with was of a pluralistic society, of a secular republic that believed in the belonging of each and every person
who was from India. And it has been incredibly troubling to see the rise of a movement that is predicated on an exclusionary vision of any country, frankly. And so it is one that I find myself in deep opposition to, not only as an Indian American, but also as the mayor of a city that believes deeply in the belonging of each and every person, no matter their color, their creed, their religion, their faith, wherever they're from. Should the rally be canceled, though, at MSG this weekend? I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. खरं तर त्यांच्या ह्या उद्गारांकडे लक्ष द्यायची गरज नव्हती, पण लक्ष द्यावं असं वाटतं. याचं कारण ते एका संविधानिक पदावर आहेत आणि म्हणूनच त्यांना हिंदुत्वाच्या या गुंजची इतकी ॲलर्जी का, असा सवाल आहे. एकीकडे गल्फमधील अरब वंदे मातरमचं गीत गाताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेमधल्या शाळांमध्ये भगवद्गीता शिकवली जाते आणि हिंदू धर्मावरच्या प्रवचनांना थेट लॅटिन अमेरिकेत गर्दी होते, ऑस्ट्रेलियात गर्दी होते. गीता शिकवली जाते अमेरिकेतल्या अनेक शाळांमधून. रामदेव बाबांच्या योगासनाचे वर्ग पूर्वी अमेरिकेत इंग्लंडमध्ये वेम्बलीमध्ये झाले होते, तेव्हा वेम्बलीचं ग्राउंड फुल झालं होतं. एवढं भारतीयांचं हिंदुत्वाचं आकर्षण असताना त्याविषयी कुणीतरी बोलायला येणार आहे म्हटल्यानंतर एवढं पोटात का बरं दुखावं. जगातलं सर्वात मोठं हिंदू टेम्पल गल्फमध्ये उभं राहतंय आणि ते सुद्धा तिथल्या प्रशासनाच्या मदतीनं. इतकं सर्वत्र इन्क्लुजनचं वातावरण असताना हे असं हिंदूंना एक्सक्लुजन करणारं असं वातावरण कसं करता. हे हिंदूंना एक्सक्लुजन करणं नाहीये, हे मुसलमानांना एक्सक्लूड करणं आहे, असं आपल्याला काही काळानंतर कळेल. राम हा तर खरा कोणाच्याही जीवनाचा आदर्श म्हटला पाहिजे. सत्यवचन, न्यायप्रियता, एक परोपकारी राजा, कुटुंबवत्सल, हे सगळे गुण एका धर्माप्रती नाही आहेत, एका प्रदेशाप्रती, एका कालाप्रती नाही आहेत, ते सार्वकालिक आहेत. पण त्याच रामाचं मंदिर जेव्हा उभं राहतं अयोध्येमध्ये, तेव्हा त्या मंदिरावर आक्षेप कोण घेतोय, तर जोहराब ममदानी घेतोय. का? राम एकपत्नीत्व आहे म्हणून. ममदानी, तुम्हाला इथे 4 पत्नीत्व आणि बुरखा पुन्हा आणायचं आहे का? का तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये आता शरिया लॉ लवकरच आणायचा आहे आणि त्या शरिया लॉ आणण्यामध्ये कदाचित या व्हिजिट नंतरचं येणारं अवेकनिंग तुम्हाला डोईजड होईल म्हणून तुम्ही याला विरोध करताय का? खरं तर अलीकडच्या काळातली मोहनराव भागवतांची जर भाषणं तुम्ही पाहिलीत, अलीकडच्या काळामध्ये त्यांची जी प्रश्नोत्तर झाली त्यात अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुसलमानांच्या विना हिंदुस्थानाची कल्पना सुद्धा करता येणार नाही असं स्पष्ट विधान केलेलं आहे. पहले दिन इस्लाम भारत में आया तब से आज तक इस्लाम यहाँ है और रहेगा. ये मैंने भी पिछले बार भी कहा था, इस्लाम नहीं रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नहीं है. हिंदू सोच ऐसी है नहीं. किंबहुना हिंदू आणि मुसलमान यांचा डीएनए एकच आहे, फक्त त्यांच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत. मेरे मन में आता है कि जो अलग है उनको एक करने के लिए एकता की बात, जो एक ही है उनकी क्या एकता करना है. क्या बदला है? क्यों पूजा बदली है और क्या बदला है? आणि कम्युनल व्हायलन्स म्हणजेच धर्मावरून होणारा हिंसाचार हा होताच कामा नये याबद्दल त्यांनी आग्रहानं प्रतिपादन केलं. इतकंच काय तर दिल्लीच्या जामा मशिदीला त्यांनी स्वतः भेट सुद्धा दिली. मला आठवतंय चंद्रपूरला मी एका भाषणाला गेलो होतो, त्यावेळेला चहापानाची व्यवस्था मोहनराव भागवत यांच्या धाकट्या बंधूंच्या घरी केली होती. त्यावेळी मोहनजींच्या आठवणी त्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याने आवर्जून सांगितलं की माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर मुसलमान होता आणि ईदच्या सणाच्या आसपास मोहनराव चंद्रपूरला आले होते, तेव्हा आवर्जून त्या ड्रायव्हरच्या घरी गेले आणि त्यांनी दिलेला शीरकुर्मा सुद्धा त्यांनी खाल्ला होता. त्यात कुठेही त्यांना काहीही वावगं वाटलं नव्हतं. एक लक्षात ठेवा, वाजपेयींनी फार पूर्वी उत्तम एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं. ऐका काय म्हणाले वाजपेयी. देखिए, भारत सेक्युलर है तो बीजेपी या आरएसएस की वजह से नहीं है, उसके बावजूद जी हाँ. और 82% हिंदू हैं और ये हिंदू के सोचने का तरीका है.
हिंदू एक किताब से जुड़ा हुआ नहीं है, हिंदू एक पैगंबर से जुड़ा हुआ नहीं है। जो ईश्वर को नहीं मानता वो भी हिंदू है, और ये हमारी संस्कृति का हिस्सा है। हीच ती विश्वबंधुत्वाची कल्पना मांडण्याकरता म्हणून मोहनराव तिकडे गेलेले आहेत. खरं तर न्यूयॉर्क शहराचा महापौर, त्यांनी न्यूयॉर्क शहरातली नागरी व्यवस्था, नागरी व्यवस्थांच्या समोरचे प्रॉब्लेम्स, त्यांची बजेट्स, नागरिकांची कर्तव्य, महानगरपालिकांचे अधिकार याविषयी बोलायला पाहिजे. पण हा माणूस याविषयी कधीच बोलताना दिसत नाही. हमासवर बोलणार, नेत्यानाहूवर बोलणार. हा माणूस बोलणार भारताबद्दल, इथल्या 370 कलम रद्द होण्याबद्दल बोलणार, गुजरातच्या दंगलीबद्दल बोलणार, काश्मीरच्या मधल्या निवडणुकांवर भाष्य करणार. मोदी 2024 साली निवडून आले त्यावर याचं भाष्य, सीए वर भाष्य. जणू की हा भारतात राहून न्यूयॉर्क मध्ये नोकरी करतो की काय असं वाटायला लागलेलं आहे आता. हे एवढ्या उद्वेगानं बोलायचं कारण म्हणजे भारत विरुद्ध ममदानी असा सामना आहे की काय आता. कारण हा काय म्हणतोय की हा कार्यक्रम प्रायव्हेट आहे, तो कॅन्सल करायचे अधिकार मला नाही आहेत. म्हणजे थोडक्यात हे जर मला शक्य झालं असतं तर मी ते कॅन्सलच केलं असतं. म्हणजे राम मंदिराला विरोध करताना ह्याला जर अधिकार असते तर त्यांनी राम मंदिर पाडूनच टाकलं असतं. हा कुठला अल्लाउद्दीन खिलजी आलाय. एक लक्षात घ्या, ही त्यांची विधानं कशा करतायत माहितीये? त्या मुस्लिम मतांसाठी, त्या मुस्लिम मतांकरता आणि आपली अँटी हिंदू इमेज त्याला जाणीवपूर्वक जोपासायचे. म्हणजेच पाश्चात्य विचारवंतांच्या, लिबरल विचारवंतांच्या अँटी राईट लॉबीमध्ये त्याला एक स्थान मिळेल आणि म्हणून जाणीवपूर्वक वसुधैव कुटुंबकम असा नारा घेऊन आलेल्या सरसंघचालकांच्या विरोधात अशी वक्तव्य मुद्दामून पेरली जात आहेत, जेणेकरून प्रसिद्धी मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या लॉबीतलं आपलं स्थानही बळकट होईल. काय विधानं करतो सेन्सेशनल हा माणूस. मी मुसलमान आहे आणि गुजरातच्या नरसंहारानंतर गुजरातमध्ये मुसलमान जिवंत आहेत याचं मला आश्चर्य वाटतं. My father, his family comes from Gujarat in India, and his family is Muslim. I'm Muslim. And Narendra Modi helped to orchestrate what was a mass slaughter of Muslims in Gujarat to the extent that we don't even believe there are Gujarati Muslims anymore. And when I tell someone that I am, it's a shock to them that is even the case. And this is someone who we should view in the same manner that we do Benjamin Netanyahu. This is a war criminal. तुझा संबंधच काय? तुझी आई भारतीय होती, तुझे वडील युगांडाचे होते. युगांडामधल्या परिस्थितीबद्दल एक तरी वाक्य मागच्या 10 वर्षात तू बोललायस का? हे सर्व भयानक आहे. हा माणूस सुधारणांच्या विरोधातला आहे. याला शक्य झालं तर अमेरिकेतला एक भूभाग हा स्वतःच्या ताब्यात घेईल आणि तिथे शरिया लॉ करून तिथे सेपरेट देशाची पण मागणी करेल. याचं अँटी हिंदू असणं हे असं डिझायनर आहे. त्यामुळे एक मेयर म्हणून त्याला जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो रिस्पेक्ट सुद्धा घ्यायच्या लायकीचा हा माणूस उरलेला नाहीये. कारण याची भारतात नाक खुपसायची जी सवय आहे ना, ती सवय अतिशय घातक आहे. ह्याचं कारण भारत पेरे तुकडे तुकडे अशी जी गँग आहे, सर्जिल इमाम, उमर खालिद यांच्याकरता याचं प्रेम असं उफाळून येतं. मला तर कित्येकदा वाटतं हा ISIने अमेरिकेत पेरलेला एजंट नाहीये ना. आत्ता मोहन भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध करताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी एकच गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे भारताबद्दलची माझ्या आई वडिलांनी सांगितलेली कल्पना आणि आत्ता RSSचा भारत याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. अरे बाबा, तू युगांडाबद्दल बोल, तिथे तुझा जन्म झालेला आहे, तिथल्या हुकुमशाहीबद्दल बोल, त्याविषयी कधी बोलताना आढळत नाहीस. इथे मात्र तू राम मंदिर, 370 या सगळ्याबद्दल वारंवार बोलत असतोस. अफगाणिस्तान बद्दल कधी बोलत नाहीस, पाकिस्तान बद्दल कधी बोलताना दिसत नाहीस. आणि यांना सपोर्ट करणारे कोण? अनवर अल अवलाकी, येमेनी अमेरिकन. आणि त्यांचा सहभाग कशावर होता? अल कायदामध्ये. आणि अल कायदा कशा करता होती? ट्विन टॉवर पाडण्याकरता. हे सगळं अमेरिकेने लक्षात ठेवलं पाहिजे. खरं तर महापौरांनी हाऊसिंग, रस्ते, वीज, पाणी, नागरी सुरक्षा याविषयी बोललं पाहिजे. पण अजून महापौर झाला तरी याच्यातला ऍक्टिव्हिस्ट जात नाही. जसं आमच्याकडे एका राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यातला ऍक्टिव्हिस्ट संपला नव्हता ना, तशी याची अवस्था आहे. कोणाचं वैयक्तिक आयुष्य मला इथे काढायचं नाहीये. पण तुझी पत्नी सिरियन आहे, सिरियन. का पळून आली सिरियामधनं? त्यांचं कुटुंब इस्लामिक आक्रमणामुळे. हे तरी तुझ्या लक्षात आहे का?
आणि याला अर्थात समर्थन करणारे सॅम पिट्रोडांसारखे उदारमतवादी आणि परदेशस्थ काँग्रेसची जबाबदारी उचलणारे स्वयंघोषित असे नेते असणारच आहेत. कारण त्यांचाही भारताबद्दलचा जो अंदाज आहे तो म्हणजे भारतीय, विशेषतः दक्षिणातले भारतीय हे वर्णाने काळे आहेत. का? तर त्यांचं आणि आफ्रिकनांचं नातं आहे असे आकलेचे तारे तुम्ही पाजळलेले होते. ही तुमची आयडिया ऑफ इंडिया आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, पाकिस्तान दिनाला न्यूयॉर्कचा महापौर म्हणून तू हजर राहतोस, मग भारतीय स्वातंत्र्य दिनाला भारताच्या दूतावासात जाऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्यास का? अरे, ज्या गोष्टी करता अमेरिकन डेमोक्रेसी ओळखली जाते, ज्या उदार मतवादा करता अमेरिका न्यूयॉर्ककडे बघते, त्याचा महापौर इतक्या संकुचित, प्रादेशिक आणि तोही धार्मिक वृत्तीचा कसा? कधी बलोच बद्दल बोलताना आढळला नाहीस, बलुचिस्तान बद्दल बोलत नाहीस, पण कारगिल बद्दल मात्र नेहमी बोलताना दिसतोस. हे तुझं संकुचितपण आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय. तुझ्या बाजूनी एकही डेमोक्रॅट उभा राहत नाहीये. जर असं वाटत असेल की या नंतरच्या निवडणुका जिंकता येतील तुझ्या या अशा प्रकारच्या फोकनाडपणावर, तर तुझ्या पक्षानं वेळीच तुला खरं तर अशा वक्तव्यांबद्दल देशाच्या बाहेर हाकलून द्यायची सजा द्यायला पाहिजे. कसल्या सोशलिस्टांच्या कल्पना घेऊन हा माणूस जगतोय मला कळत नाही. त्या सोशलिस्टांच्या देशामध्ये एक्सप्रेशन ऑफ फ्रीडम नावाची गोष्ट आहे का? कधी जाऊन बघितलंय? आणि हे कुठे मांडलं जातंय? तर कॅपिटलिस्ट अशा अमेरिकेमध्ये. आणि आमच्याकडे याच्यावर अग्रलेख लिहिले जातात, हा तर उद्याचा ओबामा, फार तर हा उद्याचा ओसामा होईल अशी मला भीती वाटायला लागलेली आहे. नेत्यानाहूला विरोध म्हणजे अँटी ज्यू, मोदींना विरोध म्हणजे अँटी हिंदू, आणि याच्यानंतर याचं पुढचं पाऊल असेल ते म्हणजे अँटी व्हाईट. ह्या सगळ्या करता म्हणून आज या ममदानीचा समाचार नक्कीच घ्यावासा वाटला. अलीकडे गूंज फार वाढली आहे, ती आता अमेरिकेत देखील पोहोचली आहे. हीच ती ममदानीची गूंज. आज नुसती गूंज आहे, ही जर आपण थांबवली नाही वेळीच, तर लक्षात घ्या हा वणवा एक दिवशी अमेरिकेला सुद्धा कवेत घेईल. प्रेक्षक, तुर्तास इथेच थांबतो. मी माझी मतं मांडली, कदाचित तुम्हाला पटतील, पटणारी नाहीत. तुमची मतं जरूर व्यक्त करा, पण ती सभ्य भाषेत, भाषेचा दर्जा तसाच ठेवून. असेच नवनवीन विषय घेण्यासाठी मला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.